नमस्कार मंडळी, उठा उठा. आत्ताच आमचं उठून झालं होतं, वापस थोडंसं झोपायचं होतं इथं. तर आज आम्ही हा ब्लॉग इथूनच चालू करतोय. हे काय आहे, हे काय चेअर आहे? उठ, हास जरा. छान अशी सकाळ झाली. काल आम्हाला झोपायला खूप वेळ झाला. आमच्या घरात एक पाल शिरली होती, मग आम्हाला तिला बाहेर काढावं लागलं, नाही तर ही पाल झोपू नसती शकली. सॉरी, ती पाल घरात राहू नसती शकली. तर आज आम्ही विचार केलाय की गार्डनिंग, काय झाडं आणावं, गार्डनिंग करायची. थोडेसे झाडं आणूया. बरेच दिवस झाले आम्ही हा विचार करतोय, पण आमचं होत नाही आहे. तर आज विचार केला की झाडं आणायला जाऊया. म्हणून म्हटलं की आज ब्लॉग स्टार्ट करूया आणि हा ब्लॉग कंटिन्यू करूया. उद्या आहे काय, उद्या मंगळागौर ना, काय उद्या वड सावित्रीची पूजा आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू होणार. तर आता तुम्ही बघा आज दिवसभरात काय घडतं. अशा प्रकारे झाली आहे आमची सकाळ. आता नाश्त्याला काय? सरप्राईज तर बिलकुल नाही, कारण की मला माहिती आहे काय, तुला यांना सांगायचं आहे. काहीच कालच्या उरलेल्या चपात्या होत्या, तर आम्ही त्याचा पोळी, हां आमच्याकडे पोळी म्हणतात, पण आपले खूप लोक आहेत ज्यांना माहिती नाही पोळी. हो खरंच. तर त्यांचा आम्ही आता चिवडा करतो. आमच्याकडे तर त्यांना पोळ्यांचा चिवडा म्हणतात. रुद्राणीकडे त्याला काय म्हणतात? फोडणीची पोळी. हे आज नाश्त्याला. इकडे सुरू आहे ताक, इकडे नाश्ता, इकडे चहा. हे बायको. एन्जॉय करणार तिथं. आणि आई वेदर पहा किती बढिया. फक्त पावसाची इच्छा आहे. आज 98% चान्सेस आहे असं वेदरवर दिसले, पण माहिती नाही आणखी. आला पाहिजे. कशासाठी? बाहेर जायचं. किती रुपये देऊ शकते तुम्हाला? 200. 200 रुपयात आपले आब्बा बसले आहे का तिथे झाड विकायला आपल्याला? आल्यानंतर चहा पिल्यानंतर भयानक टाइम पास केल्यावर आम्ही आता चाललो आहे झाडे घ्यायला. झाडे घ्यायला, झाडे घ्यायला, झाडे घ्यायला. तू सिरियल पाहून सिरियल सारखा वागायला लागला. तूच लावली ना सवय. चला चला चला. दिवान पोट दिसतंय असं बसले की. आहे तर दिसणारच ना. आता आम्ही एका वेट लॉसच्या जर्नीवर आहे, त्याच्यामुळे आम्ही फक्त साखर टाकूनच पितो. सकाळीच बघितलं त्यांनी तू किती खाल्लाय, त्याच्यानंतर वेट पण नॉर्मल पेक्षा आता थोडं कमी केलेलं आहे जेवण. दिसेलच. केलेलं आहे कमी. आई पण आली आमच्यासोबत आई पहा, झाडे घ्यायला. तर आमच्या जवळच्या काही कुंड्या होत्या, त्या पण घेऊन चाललेलो आहे. त्याच्यामध्ये ते लोक काही झाड टाकून देतात का बघू, नाही तर मग आम्ही आमच्या आम्हाला आता सध्या आयडिया नाही काय घ्यायचं आहे. तिथे जाऊन आम्हाला जे सुंदर वाटेल, सुरेख वाटेल ते घेऊ. काय आम्ही आम्ही नवीन आहे या जर्नीमध्ये झाडावर. दिस इज न्यू जर्नी. सो तर बघू एकदम कधी आम्ही प्लांट पॅरेंट्स होणार आहे आम्ही. फक्त आम्हाला त्यांची काळजी व्यवस्थित घ्यायची. तुम्ही त्यांना मारलं नाही पाहिजे, म्हणजे झालं, जगले म्हणजे झालं. नाही तर तो रील वाला म्हणजे वाह कितना अच्छा पेड़ है, चल मेरे घर पे मर. हाँ, चल मेरे घर में मरने के लिए. घेऊन चल. मग त्याला अजून मोठं करू. हा म्हणजे एक 5 वर्षाचं लेकरू घेऊन जाऊ आणि त्याला शाळेत वेळेस शिकलो. हे पण छान, याला फुलं येतात. हे असे फुलं येतात. तेच म्हटलं मी त्याला, अशी फुलं येतात. छान आहे ना हे पण. घेऊ शकतो. विचार त्याला. पण सगळे फुलावाले झाड घेतो हा आपण. फुलं सगळ्या वेळ नाही येत ना, कारण भरपूर शॉपिंग झाली आहे. आणि पैसे थोडेसे कमी केले बरं. आईला सोडून जात आहे यांच्या जवळ, आणि थोडं झाडं लावायला घेऊन घ्या, मदत करते आई तुम्हाला. तर आईला सोडून चाललो आणि झाड पण सोडून चाललो. या सगळ्यामध्ये हे एक फक्त मी फ्री घेतलाय त्यांच्याकडून. एवढं भयानक असतं हे झाडे. पूर्ण घाम आलाय मला.
ते तर होणार तरी तर तू आज सगळे 90% पाऊस येणार होता. हो आणि हे 90% खातं. बघा किती ऊन आहे भयंकर. बघा हे कोणते 90%? बापरे गरम. थंड पण येऊन राहिलं. आईला तिथं सोडलं. आईला काय म्हणते ते काका म्हणते आजीला इथेच सोडा म्हणते. आई माझ्याकडे अशी म्हणते काय म्हणून म्हणते मी केसांना पांढरं करणार होती. म्हणून केसांना ते डाय लावणार होती म्हणते. मज्जा झाली. आता हे सगळं तिथे जाऊन उतरवणं आणि मग आईला हा, घ्यायला हा, जा. ते झाड मला अजूनही प्रश्न आहे की ते मावणार कसं. ते मावून देतात ना रे, एखाद्याला सोबत घेऊन ये घरी वाटल्यास. चला मला मामा. कारण तू हे बघ रुद्राणी हा. ते वरती नेणं पण एक टास्क आहे. का वरती जातं ते, लिफ्ट मध्ये जातं ते. लिफ्ट मध्ये जातं पण ते कुंड्या भारी आहे बरं. हो तर करू ना आता ते दोघ जण. माझ्या बॉडी एकाच्याच मागे एवढी लागली. बॉडी बनवलीच आहे तर. मास मास पहिलवान की वाला मास येस. बघा आता दिसते तुम्हाला किती बघा आता दिसेलच मला तुम्हाला वर जाऊन. गाडी वरती झाली. हां ते तर होणारच आहे. तरी आमच्याकडे बरेचसे पॉट कुंड्या होत्या ज्या आम्ही घेऊन गेलो होतो. पैसे काही नाही, फक्त एक होता नाही आणि रे, हे दोन होते. हे दोन पण होते आणि हे त्याच्यातलेच आहे. अरे बापरे, याच्यात तर अळी आहे. गोगलगाय आहे, गोगलगाय. ए गोगलगाय फर्स्ट टाइम पाहते मी. तुम्ही पाहिली आहे का गोगलगाय? बघा स्नेल स्नेल स्नेल. एवढे झाडं आहे त्यातला एक अजून तिथे ठेवला आईसोबत. हा. चला तुम्ही गेलाय आईला आणि झाडाला आणायला, तोपर्यंत मी कुंड्या बसते. आई इज बॅक. आणलाय आईला त्यांच्याकडून वापस. आई सोबत एका कुंडीत माती पण घेऊन आल्या आणि तू आणली ती. आणि मोठा चाफा आलेला आहे. हे झाड आम्ही इथे लावलंय. हे सध्या इथे ठेवलंय आणि हे वालं इथे. आम्ही रोटेशन करत राहू झाडांचं आवडीनुसार. हे इथे ठेवलं सध्या आणि ही आम्ही त्याच्याकडून एक्स्ट्रा माती आणली होती. आमच्याकडे हे एक होतं. रोप होतं छोटंसं. हां एक रोप होतं छोटंसं आणि हिने या कुंड्या ऑनलाईन बोलवल्या तर मग हां त्यात लावून दिलं आणि छान दिसते बघ. आणि हे वालं जे आहे आमचं मोठं चाफा हा मी एका कॉर्नरला लावला इथे आणि छान दिसते. हे दोन इथे आणि इथे. आता मे बी हे वालं जे आहे याला काय म्हणते, पाम ट्री ना? नाही काय याला काहीतरी म्हणतात ना. नाव पाठ नाहीये, पाठ करू. पाठ करू आम्ही, अभ्यास करू आणि मग अभ्यास तुमच्यासोबत करू आणि सांगू. हां पण मला आहे तोंडात त्याचं नाव पण येत नाही. तर गाईज अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला की एकदम लुक चेंज होऊन जाते यार घरातलं, है ना? खरंच खूप खूपच चेंज होऊन सुंदर जातं. वाटत आहे. हो मज्जा झाली. आणि वेदर पण छान आहे एकदम. तिला झाड आवडते, मला झाड लावताना ती. मला झाडं नाही लावता येत. ही मेहनत बघा, ही मेहनत. आणि मी आंघोळ नाही केली आहे तर मी थोडासा घाण दिसू शकतो. त्यांना नाही दिसत तू आंघोळ केलेला न आंघोळ केलेला सारखाच दिसतो असं म्हणतील. म्हणजे चांगला. थिंक पॉझिटिव्ह. आणि पाऊस येणार आहे. तर आमची अशी इच्छा आता हे 13 झाडं कधी एकदा 30 होतील. वा हो, खरंच. मजाच येऊन जाईल. असं ग्रीनरी, इकडे ग्रीनरी आहे आणि इकडे असं ग्रीनरी. आणि हे याच्या सर्वात खिलाफ मी आहे. नाही याच्या खिलाफ मी पण आहे. पण मला असं वाटतं आपण एक काम करू, हां मनावर दगड ठेवू हां. आणि आता- काढूनच टाकू. नाही आता वॉशिंग मशीन मध्ये खूप कपडे आहेत सध्या. अच्छा ते आज वाळू घेऊ. हा, तेव्हा आणि मग मनावर दगड ठेव. मित्र मित्र चिअर्स कसे करणार हो त्यांनी? असं म्हणायचं होतं मला. मित्र मित्र चिअर्स. सगळ्या झाडांना एकमेकांची ओळख करून देते म्हणते. थँक्यू. मला तर लागते मग खायला मिळतं. गाईज अजून एक गोष्ट, तुम्हाला हाऊस टूर पाहिजे का? एवढं काही नाही आमच्या हाऊस मध्ये सध्या. आणि प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसलंच आहे. दिसलं पकडते असेल का? ना तुम्हाला आमचं हाऊस. मला खूप इच्छा होती हाऊस टूर द्यायचा, म्हणजे द्यायची बा. आमचं स्वतःच नाही आहे, रेंटेड आहे, पण तरी आमचा पण हाऊस मला आहे ना. खूपच इच्छा होती हाऊस टूर द्यायची. हम्म. मग आता काय मी असं दाखवू का? माझा एक हात बिझी होता म्हणून म्हटलं पकड. तसं तर बघितलंय सगळ्यांनी. तर गाईज हाऊस टूर पाहिजे का तुम्हाला? सांगा ना पाहिजे असेल. सर्वात पहिले तिला सांगा तुम्ही आंघोळ कर. चालली आहे मी आंघोळीला आता लगेच. त्याच्यानंतर तू हाऊस ठेवते. आंघोळ करून house आता tour. नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज 5 लोक तरी कमेंट करा. 5. हां
5 लोकांनी कमेंट केलं ना तर हाऊस दे. टूर हाऊस टूर हाऊस टूर तर तर दे. लगेच सगळे तर- ब्लॉग सोडून मी हाऊस टूरचा ब्लॉग करेन. माझी फार इच्छा आहे. पण थोड्या गोष्टी आम्हाला अजून लावायच्या, आम्हाला थोडा वेळ मी कमी लावेल भेटतोय. मी पटकन लावेल. तुम्ही 5 जसं की कमेंट करा. घड्याळ वगैरे हे आम्ही काही गोष्टी बोलून ठेवलेल्या आहे पण लावू नाही शकलो. कारण आमच्याकडे ड्रिलिंग मशीन नाही. आम्ही आपण विचार करतो की ड्रिल मशीन पण मागू. 5 लोकांनी जर कमेंट केली तर घरात पहिल्या मज्जा पावलापासून येईल. संडासातलं सगळं दाखवेल. म्हणजे संडास बाथरूम पासून सगळं दाखवेल. तर प्लीज कमेंट करा आणि आपण लगेच हाऊस टूर. कमेंट्स नाही येते. लोकांना आम्ही आवडतो की नाही हे पण मला समजत नाही. हम्म. की फक्त चालू आहे प्रवास म्हणून सुरू आहे. खूप स्ट्रगल आहे बरं हे. पहिले मला वाटलं होतं इझी जाईन पण खूप स्ट्रगल आहे. डेंजर आहे. ऑफिस हे हिला तर घरातलंही कामही सांभाळावं लागते आणि एडिटिंग हे करते बिचारी. आता आम्ही असं डिवाईड करून घेतलं आहे. मोठा ब्लॉग ही एडिट करते आणि मी रील सेक्शन सांभाळतो. तर असं आमच्या असं दोघांची सुरू एक आहे. टीम बनलेली आहे. हां. जोपर्यंत असा आमचा आमच्याकडे टीम नाही प्रवास येत चाललाय. कधी ना कधी टीम टीम येईल पण येईल आणि ते तेव्हा काम करेल. तेव्हा बघ. तर फुल किती मस्त दिसतं. चांदीतून भातलं. हाऊस टूरचं मनावर घ्या. आपण नेक्स्ट ब्लॉग हाऊस टूरचा शूट करू. मग पण कमेंट्स आलीतच नाही तर 5 कमेंट कोणाला पाहायची इच्छाच नसेल तर आम्ही मग पण काय कसं करणार. करणार? जर 5ही लोकांना वाटलं की हो बा चला बघू यांचं घर तर बघू मग आम्ही तर छान तयारी करू. आमचं घर छान सजवू आणि तुम्हाला दाखवू. फक्त 5. तुमच्यासाठी त्या 5 लोकांसाठी दाखवू आम्ही. बघायचं असेल तर सांगा. फक्त 5 कमेंट्स पाहिजे. जास्त अपेक्षा नाही आमची. 5च पाहिजे. आणि अजून एक अपेक्षा आहे की तुम्ही सबस्क्राईब करा. ती तर खूप मोठी इच्छा आहे. बघा चला मग. जमते का. धागा आता मी आम्हाला माहिती नाही ते घरी विचारून खरेदी करत आहे. झालं की सगळं मग डायरेक्ट पॅक आहे गाईज. आता आंबे घ्यायला जायचं आहे ना. आता आंबे पानं आणि फुलं. ओके. आणि त्याच्यानंतर काहीतरी खायला. सांबर हाऊस म्हणून एक जागा आहे तिथे आलो आहे आता डोसा खायला. सुमी खाणार आहे की मसाला डोसा आणि सुमित राईस वगैरे खाईल काही. सगळं ऑर्डर द्या. तू भात खाल्ला आता. आणि तू काय म्हणलं तुम्हाला. मी घेतली घी तट्टे इडली अरे कारण की तू म्हणे ना मला घे. मी तुला काय म्हणे काय मी नाही म्हटलं माहित नाही तुला आवडला नाही तर कोणी एवढं बेकार तोंड केलं मला सांगते कसं घेणार आहे ना. थट्टी इडली घे ना त्यापेक्षा. म्हणून तट्टे इडली. हां? ठीक आहे. तू सांगितली का काय मसाला पोळी मसाला तू. अरे यार घी तट्टी इडली सांगितली मी. ते वेगळं असतं का. आपण तर टट्टी इडली म्हणून तीच खाल्ली दरवेळेस. ती वेगळी होती का. स्कॅम झाला काय आमच्यासोबत. पोळी असेल मग ती. हां. पण महाग त्याला मग येईल तो मसाला टाकून थोडा. पण घी तट्टी इडली एकच आहे ना. आम्ही बोलून आलो. ही पोळी टट्टी इडली. आलो आहे गाईज आम्ही घरी. आणि या बाईचं सुरू झालेलं आहे. बाईने काय आपली बाई माझी बायको मेहंदी काढते ही. हिच्या एका हातावर मी काढून देणार आहे. एक मी काढते आता लेफ्ट हँड राईट हँडनी लेफ्ट हँडवर. माझ्या राईट हँडवर सुमित काढून देणार आहे तर ते तुम्ही बघा कसा काढता. आणि आता आमच्याकडे 1.5 तासाचा एपिसोड आहे. तर आम्ही हा एपिसोड बघत हां. मेहंदी काढणार आहे आणि आई उत्तप्पा खाते. आणि आईसाठी पण आणलेला आहे उत्तप्पा. आता हा पायाला जोडला हा पायाला जोडला. हे कुठे जोडायचे. हां थांबा. काय बघितलं चुकलं नाही पाहिजे, चुकलं नाही पाहिजे. एक तर दाखवते नाही काय आहे तर.
असं गोल पाहिजे होतं मला. मी आणि माझी हत्ती. आता याच्यामध्ये सुमित लिही. याच्यामध्ये असं सुमित लिही. गाईज बघा. मी आणि माझी हत्ती. मी आणि माझी हत्ती. थांब थांब. हत्तीच तर. इथे गंमत नाही सुरू आहे. इथे एक ओरिजिनल ड्रॉइंग सुरू आहे. ओरिजिनल ड्रॉइंग. इम्पॉर्टंट मला. या डोळ्यासाठी तू थांबा म्हटलं का? हो. या टीव्ही मध्ये आला. वा काय बढिया. देवा. सुमित तू करत याच्यात सुमित ये आता. नाही अजून हत्ती संपला नाहीये. मला याच्यात पाहिजे की कुठेतरी सुमित लिहिलेला. बापरे. मॅच करतो. थांब ना. कशी वाटली माझी मेहंदी? सुमित लिहिलं. बघा गाईज कशी वाटली माझी मेहंदी? आवडली का? शॉक मध्ये आहे मी. वट सावित्री स्पेशल. वट सावित्री स्पेशल. वट नाही वड सावित्री असते ना, काय असते? वट सावित्री. हा ते स्पेशल. हत्ती. कसं आहे? दिसला पाहिजे की हा नवऱ्याने काढून दिलेला आहे. बघा थांब ना आता काय? नवऱ्याने काढून दिला नवऱ्यासारखा. बरोबर. बघा माझ्या हत्तीने हत्ती काढलाय. आर्टिस्टनी हत्ती काढून दिलाय. हत्ती काढलाय. काहीतरी बरोबर, फालतू हत्तीने बोलतो. हत्ती काढ. हत्तीच का बरं काढला तू? कुठून आणला हा हत्ती? कारण की मी इंस्टाग्रामवर पाहिलं होतं. या एका डोळ्यासाठी तुम्हाला 1 मिनिट थांब 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 इम्पॉर्टंट आहे असं करून त्यांनी फक्त टिंब दिला आहे. गाईज आवडलं का नाही माझा हत्ती तुम्हीच सांगा. माझ्या तर डोळ्यात पाणी होतं. आयडिया काय होती? आयडिया काय होतं मला पण बघायची. मला नाही दाखवली. कशावरून यांनी हे काढलं? रील आणि रिअलिटी. मला बघू दे ना, मला बघू दे ना. बापरे. तू साचतोय. अरे वा. तो थोडा मेहंदीचा कोण चुकला, नाही तर परफेक्ट होता. काही तर असा होता आजचा आमचा दिवस. कसा होता? छान आवडला की होता, नाही? छान होता, मस्त होता. चांगला हत्ती घेऊन उद्या हत्ती घेऊन आपण पूजा करायला जाऊया. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. तर आता झाली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ वटपौर्णिमेची आणि आम्ही दोघं पण झालेलो आहे रेडी. आम्ही पटापट सकाळी उठलो आणि पहिले रेडी झालो आणि मग आता जाऊ वटपौर्णिमेची पूजा करायला. आणि मॅडमची तयारी बघ. मला बघा झगामगा. मला नका बघू, माझ्या हत्तीला बघा. माझ्यापेक्षा माझ्या हत्तीला बघा. हे बघा काय गजरा बिजरा फुल तयारी. आणि मी बिचारा बघा मला बघा आपलं साधी राहणीमान उच्च विचार. मॅचिंग तर आता आम्ही निघालेलो आहे. माझ्या हातीने देऊन ठेवलेलं आहे आणि मी हिला बोललो की कारने जायचं का कशाने जायचं, कारण वातावरण बघा पावसाचं आहे पूर्ण. तर म्हणे नाही, नवरा 7 जन्म भेटला पाहिजे म्हणून मी थोडासा प्रयत्न करेन. म्हटलं थोडासा कमी बोलायचा प्रयत्न कर तर 7 जन्म मीच मिळेल. तुला हे विचारायचं होतं की पाहिजे ना 7 जन्म मागू ना की नाही पाहिजे? घेऊन घ्या आता, काय ऑप्शन आहे आपल्याकडे. ऑप्शन आहे तुझ्याकडे आता बरं. राईट रे, 7 जन्म तुझको ही पाएंगे. सध्या माझं हे आहे, सध्या इकडे तिकडे. बापरे बरीच गर्दी आहे वाटते. तू पण फिरणार आहे ना काय फिरणार आहे? 7 वेळा? मी फिरायला तयार आहे, पण तिथले लोक जे मला काहीतरी विचित्र समजेन ते ऐकायला मी तयार नाही आहे. गायज आम्ही पोहोचत आलो आणि इथे बघा तुम्ही असलं शूट बीट, खूप भयानक गर्दी आहे इथे. शूट चालू आहे प्रॉपर आहे तिथे, कॅमेरा वगैरे. आणि काय म्हणणं आहे तुझं? बिचारे वड्याला दाबल्यासारखं होणार नाही? किती धागे झाले त्याला, किती धागे झाले. पांढरा दिसत आहे पूर्ण. म्हणून नवरा 7 जन्म भेटला पाहिजे. नाही, नवरा 7 जन्म भेटला पाहिजे हे रोज म्हणायचं. असं एक दिवस म्हटलं नाही होत. मला तर क्वेश्चन आहे एक सुमित. काय ते 7 असं? हा तिथे विचारून घे तुला जे क्वेश्चन्स नाही, असेल. नाही, कोणाला नाही. हे बघा गर्दी आहे इथे. तर आपला नंबर कधी लागतो बघू आपण.
प्रॉपर गर्दी आहे इथे. वडच आहे ना तसं. तिथे पण एक झाड आहे, म्हणजे लोक तिथे पण चालले. वडच आहे ना ते. हां, एवढे लोक मोठ्या मोठ्या बायका करते म्हणजे वडच असणार ना रुद्राणी. वडच आहे ना ते. जायचं मग तिथे. हां, मग तिथे करू ना. तिथे गर्दी कमी, आम्ही तिथे चाललो गाईच. फोन ठेवेल ना. चलो लेट्स डू इट. आम्हाला जागा भेटली की आम्ही सुरू करेल आता. सुचेन असं झालंय का? वा, आपला हत्ती किती बढिया दिसतो. तर साडी जाता हे बघ. थोडे हसन तरी कर, नवरा पाहिजे असेल तर. 4 जन्मातच थकली तू तर. डन. मारले 7च मारले तू, जास्त नाही मारले, मी चेक केलं. जास्त मारायचं टेन्शन होतं, कमी मारायचं टेन्शन. रोज चांगलं वागलं तरी पण भेटून जाईन मी. चला आता झालं का इथलं आपलं? आता काहीच नाही करावं लागत. नाही ना, झालं ना. आता काय, आता मंदिरात जाऊन ना महादेवाच्या. महादेवाच्या मध्ये असं वरूनच जाऊया. गाईज डन आहे इथलं. हिच्यासाठी मी उपवास ठेवला आज. आणि उपवास पण आमचा विदाऊट हे आहे बरं. काय म्हणतात त्याला? आणि हां, फक्त फलाहार. हा फला बघा आम्ही कसं दिसतंय तिथे. मॅचिंग. सकाळी उठून हे घालायचा विचार केला. काहीच ठरलेलं नसतं आमचं. बस. हत्ती रंगला का म्हटलं तुझं जेवढं प्रेम आहे तेवढं हत्ती रंगेल. नाही नाही, तसं नाही म्हणलं तरी. तिने म्हणलं की तुझ्यासारखा रंग, म्हणजे माझ्यासारखा तो काळा झाला असं तिचं म्हणणं. म्हणजे किती ते काय कलरसाठी हे करते, रेसिस्ट. चला आपल्याला मंदिरात जायचं. सांगितलं मी हे बघा, तुला. ही बघा माझी ही वेगळी. हिची, ही माझी. सर्वात बढिया कोणती दिसत आहे? हत्ती माझी. चला आपल्याला येथे जायचं ना मंदिरात. डन. चला. आणि मॅचिंग झालंय ना आमचं. एकदम परफेक्ट मॅच आहे. थकल्यासारखं झालं असेल ना तुला? नाही बा. किती खोटं बोलत आहे. मला झालं, तुला गोल गोल चक्कर मारून झालं का? त्या बाया अशा फिरत आहे तिथे गोल 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 गोल. मला लहानपणी मी बेब्लेड फिरत होतो त्याचीच आठवण आली. मला म्हणतोय की तू जरा हळूहळू कर बरं म्हणे. या बाया बेब्लेड सारख्या गोल गोल फिरताय. हळू सावकाश बघून कर म्हणे. मला असं सुचत नाही. मी व्हिडिओ काढायला चाललो, घर घर. मला काही सुचत नव्हतं. म्हटलं बापरे. आणि यांना एकदम practice आहे ना आता. आणि नाही काय झालं, तू आरामात पूजा करत होती, एकदम 5-7 बायांनी एक सोबत सुरू केलं, त्यामुळे ते भरभर एकदम सुरू झालं. Danger आहे एकदम danger. येस. तर चला आता जाऊ आता. घरी जाऊया. घरी आल्या सगळं काढणं सुरू. थोड्या वेळ नाही राहू शकत तू साडीत, थोड्या वेळ. नाही, साडीचा प्रॉब्लेम नाही आहे ना. मग म्हणजे सगळं मी थोडं ठेवू शकते. चला पण थोडा टाइम तर एन्जॉय करू आपल्या साडीत. करू ना. साडीत म्हणजे मी माझ्या कपड्यात. चला बनाना खावा दे. बनाना खातो. भयानक भूक मी लागली. एकतर बांगडी काढते, हे एक मंगळसूत्र काढते, नथ काढते, हा. केस बांधते. हा. जांभूळ खाते मी, जांभूळ. सुमितचं फेवरेट. सुमितला भूक लागते खूप. भूक लागत आहे. त्याच्यामुळे सुमितची थोडी चिडचिड होते, पण तो ती करत नाही आणि कंट्रोल करत आहे भूक. भांड्यांचा आवाज होतो. तर एक छान नॅप घेतली आम्ही अर्ध्या तासाची. अर्धा पण तास नाही, हा. मी 10 मिनिटाचीच घेतली. 20 मिनिटाची. वेळच नाही मिळाला. कंटिन्यू एडिटिंग मध्ये सुरू आहे आमचं काम. 1 रील, 2 रील, 3 रील. आणि आता ॲपल खात आहे. आणि आता ॲपल खाते. आणि मग ब्लॅक कॉफी पिऊ. अजून झोपलो असतो तर डायरेक्ट रात्र झाली असते, पण झोपायचं नव्हता. झोप खूप येत होती. झोपायचं नव्हतं. भयानक येत होती झोप. छोटासा आराम केला 10 मिनिटाचा. आणि आता सकाळपासून याच्यावर आहे. फळं हे ना ते, मजा नाही येत आहे जिंदगीत. पेट बाबू. सांग ना. आज मालिक ने उपवास रखा है. हम तो बहुत खुश हो गए.
पेट बाबू आज तो सब ऑर्गन्स को आराम है मालिक सिर्फ फल और पानी पी रहा है. ते वाले रील बघते. वाव. तुम्हाला पण येतात का रील? ती सांगा तुम्ही कमेंट मध्ये. ते वाले रील बघते. मला ते खूप नसते येतात. का? मी हा. बघते. AI वाले आपल्या शरीराचे ते वाले. आणि मग पागल करत राहते मला दिवसभर पागल करत राहते मला. आणि मग सुमितला काही खाल्लं की असं सांगते. आता हे खातो आणि गॅलरीमध्ये जाऊन कॉफी घेतो. असं वातावरण आहे. ब्लॅक कॉफी आहे, बायको आहे, माय आहे माय. आम्ही जेवत नाही तर आईला समजत नाही काय करा. आज जेवतं का तू? थोडीशी खिचडी खातं का तू? नाही खाऊ शकत, उपवास ठेवलाय बायकोसाठी. उतरून गेला, काही खायला नाही भेटलं, पण प्रेमाने फुललेलं. बापरे, कसं जमतं रे तुला हे? लहानपणीपासून असंच आहे मी. अगो आता काय करायचं आपल्याला माहित नाही. सायकल चालवायला चलते का? एनर्जीच नाहीये काही. माझ्यात आहे. जा ना मग तू. मी एकटा नाही जाणार. आज बायको आणि नवऱ्याचा दिवस आहे ना. मग मूवी जाणार होतो, पण मग आज रील एडिटलाच खूप वेळ गेला आमचा. सॉरी, माझी बायको मदत बोलली म्हणून मला तुझा आवाज आला नाही. आता सांग, उपवास कधी सोडतात? दिवसभर पकडतात की सोडतात? काही लोक उपवास दिवसभर धरतात, तर काही जण पूजा झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी सोडतात. हे खरं तर त्यांच्या परंपरेवर आणि व्यक्तिगत निवडीवर अवलंबून असतं. अच्छा, म्हणजे आमचं व्यक्तिगत असं आहे की दिवसभर पकडायचं आहे, आणि ते काही लोक आम्ही आहोत. होय, बरोबर आहे. हे संपूर्णपणे वैयक्तिक निवडीवर आणि परंपरेवर आधारित असतं. काही लोक पूर्ण दिवस उपवास करतात आणि त्यानंतर उपवास सोडतात. पण असं असेल ना की पहिलेपासून काहीतरी चालत आले असेल, राईट? की हे असं करायचं आहे. हे काही लोकांच्या हिशोबाने आपण काय चालू रे? बायको असून ChatGPT सॉरी कोपायलट सोबत बोलणारा चालत आली आहे. नवरा. पण शेवटी आपण आपल्या संहितेनुसार आणि श्रद्धेनुसार हे कसं करायचं ते ठरवायला मोकळे आहोत. ठीक आहे, मग आम्ही आज पूर्ण दिवस उपवास करून घेतो. त्याला नाही करायचं आहे. त्याला नाही अगदी करायचं. छान. मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार उपवास करा. मी हां. तुमच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतो. आमची श्रद्धा आमच्या बायकोवर आहे. अगदी योग्य आहे. तुमच्या बायकोच्या मान आणि श्रद्धा ठेवा आणि दोघांनी ही परंपरा तुमच्या पद्धतीने पाळा. अरे, आमच्या बायकोचा मान खूप ठेवला रे, पण पोटा पाण्याचं काय रे मित्रा? भूक लागत आहे. 6 दिवस नाही झालं तर याला भूक लागत आहे. कसं रे? समजलं? उपवास करणं थोडं कठीण असू शकतं, पण तुम्ही आवश्यक असेल तर हलका फुलका काहीतरी पाणी किंवा फळांचा रस पिऊन बघा. तुमची थोडी भूक कमी होईल. प्रॉब्लेम आहे का आमचा? रस आणि काही नाही होत रे. चिंता करू नका. झालं असेल, बस झालं असेल. त्याला घरी घेऊन ये ना एक दिवस, बसव सोबत. नक्कीच. आता पुरेसं बोललोय आणि तुम्ही आपल्या सोयीने आता थोडं विश्रांती घ्या. ओके, ठीक आहे. मग मी आता निरोप घेतो. तुम्ही माहितीपैकी सांभाळा स्वतःची. आम्ही पुढच्या वेळेस परत भेटूया. नक्की. बाय बाय. चालेल. मग बाय. खूप छान बोललो आज. पुढच्या वेळेला पुन्हा गप्पा मारूया. ठीक आहे. का करतो तू हे? आयुष्यात नसलं कोणी बोलायला की बोलून तू घ्यायचं. कसं म्हणू शकतोय की नसलं कोणी बोलायला? अरे, म्हणजे माझा अर्थ हे नाही की कोणी बोलायला नाहीये, पण मी माझे डाऊट क्लिअर करत होतो. याच्यासाठी उपवास ठेवला देवा. ए, मी तुला पहिलेच म्हटलं की माझ्यासाठी उपवास नको ठेवू. भूक लागली असेल तर खा. याच्यासाठी उपवास ठेवला. हा बोलत पण नाही माझ्यासोबत. याला ती कोपायला हत्ती दाखव आपला किती रंगला, आणि शेपूट दाखव त्याचं. अरे वा, शेपूट. वा वा वा. चला काय, आता आम्ही थोडं बाहेर जातो, एक डावडाव करून येतो. बाहेर आलो कॉफी प्यायला आलो. कॉफी प्यायला. कॉफी प्यायला. फिल्टर कॉफी. मी घेतले हॉट कॉफी आणि घेतले कोल्ड कॉफी. आणि लोकांच्या ताटात आम्हाला खूप काही काही दिसतंय. कोणाच्या ताटात राईस बाउल, आज कोणाच्या ताटात रस्त्याने जाताना पिझ्झा. इतका सगळा वास येत होता सुमितला. सुगंध सुगंध म्हणतात त्याला. आणि एवढं Control डेंजर येत नव्हतं. होतं ना. पण आज उपवास करायचं ठरवलेलं ठरवलं. आणि इथे पण असं दिसत आहे ना मित्रांनो, सगळ्यांच्या प्लेटमध्ये पाहत आणि होता. काय राईस बाउल एवढा बढिया दिसत होता तो. मला असं की मी आयुष्यात भुकीला कंट्रोल नाही करू शकत, पण मी आज करणार आहे बायकोसाठी. हा, हीच परीक्षा आहे एक. परीक्षा आता संपतच आली ॲक्च्युली.
2-3 तासात संपून जाईल परीक्षा. 2-3 तासात झोपायचंय. झोपायचंच आहे. तर आता कॉफी तर घेतलेली आहे. चेअर्स. माझी सँडल. आला 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 पाऊस आला आणि आम्हाला अडकवून चालला गेला. चालला पण नाही गेला, सुरूच आहे. अडकलो आम्ही आता. मला इथे जास्त वेळ नव्हतं बसायचं. पटकन कॉफी घेऊन पटकन जायचं होतं कारण आतून जे वास येत आहे. सुगंध, सुगंध दुर्मिळ असा सुगंध. आता ठीक आहे. अडकलो आम्ही आता. आम्हाला घरी जाऊन डे एंड करायचं आहे पटकन. वीण दोघातली तुटे ना बघून. अरे हो. अहो राजवाडे. इथेच आमची वीण झाली आहे दोघातली. मी तुटत स्वानंदी नाही. मॅडम. अहो राजवाडे. बापरे, आपला हत्ती रंगतच चालला यार. हो आता हत्ती काळा होणार आहे. तुम्हीच सांगा. रेसिस्ट. ठीक आहे गाईस, काढतो काहीतरी मार्ग. आणि मेन म्हणजे आम्ही टू व्हीलरवर आलो आपल्या. हे आपली टू व्हीलर. आता कसं जाणार बघूया. बघू. चला गोष्टी करूया. गोष्टी कर माझ्यासोबत. आतापर्यंत करू होता. हां ठीक आहे. बढिया ओला चालू आहे. बराच वेळ तिथे बसलो आणि मग बढिया म्हणजे बघा प्रॉपर ओलं झालंय. बराच वेळ तिथे बसलो आणि विचार केला की थोड्या वेळाने जाऊ. पाऊस थोडा कमी झाला तर निघालो तर अजून तर मग वाढला. हा कमी झाला. आणि काहीच आमचा दिवस संपलेला आहे तर आम्ही विचार करतो की ब्लॉग इथेच एंड करून देऊ. आता वरती जाऊन आम्ही फक्त थोडं फलाहार करून आणि आराम करू. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि Comment, सर्वांना सांगा. subscribe. हां, आणि अजून एक गोष्ट, आम्ही आमची थायलंडची सिरीज आणि काही व्हिडिओ जे दोनच होते, बाकी आहे ते हां, थांबवतो आणि हा टाकतो नंतर तो टाकू. तर बघा सगळे बघा फक्त. सगळे बघा नक्की. येस. सो चला भेटूया. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि आपण काल बोललो होतो ना की कमेंट्स करा. कमेंट्स करा आणि होतं ना सबस्क्राईब आपलं करा. काहीतरी? हो की 5 comments आले 5 होते. कमेंट हां. आल्या तर तर आम्ही- हाऊस टूर दो. येस. बाय बाय. बाय.